नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे। या दोन्ही तालुक्यांमध्ये सुमारे 15 ते 20 पेट्रोल पंप असतानाही अनेक ठिकाणी इंधनच उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शेतीच्या कामांना वेग आलेला असताना ट्रॅक्टर, पंप सेट आणि इतर यंत्रांसाठी डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। अनेक पंपांवर पहाटेपासूनच लांब रांगा लागत असून काही ठिकाणी डिझेल संपल्याचे फलके लावण्यात आलेत आणि त्यामुळे नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर पायपीट करावी लागते। भर उन्हामध्ये तासनतास प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होतीये। 41 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आज हे रांगा लागल्या या पंपावर आणि सरकारला याचं काहीही देणं घेणं उरलेलं नाही। कारण आज शेतीच्या मशागतीचे कामं हे चालू आहेत आणि शेतकऱ्याला ना इंधन, डिझेल नाही, पेट्रोल नाही आणि शेतकऱ्यांनी डिझेल अभावी शेतं पडीत पाडायची वेळ आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.